वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग। मी करत आहे साध्या पद्धतीने दाल फ्राय। तर इथे कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकणार आहे। आता हे तूप छानपैकी तापायला सुरुवात होत आहे, तर त्यामध्ये बारीक चॉप केलेले लसूण टाकते मी। आपले लसूण आता छानपैकी परतायला सुरुवात होऊन राहिली आहे। तर आता त्याच्यामध्ये एक मी बेडगी मिरची टाकते आहे लाल, आणि त्याच्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी, 1 छोटा चमचा जिरं आणि हळद। हे छानपैकी हलवून घेते मी। आणि आता मी डाळ जी शिजवली होती ती टाकते आहे। मी मूग डाळ आणि तूर डाळ घेतली होती, ते टाकते याच्यामध्ये। तुपाने मस्त खमंग वास येतो छानपैकी। आता त्याच्यामध्ये मी एक छोटा चमचा लाल तिखट आणि गरम मसाला टाकते, आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ। आणि 2-3 मिनटं डाळ मस्त शिजू देणार, आणि मग आपली मस्त दाल फ्राय तयार होईल एक सोप्या पद्धतीने। कसा वाटला हा व्हिडिओ? जर तुम्हाला आवडला तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया एका नवीन व्हिडिओबरोबर। बाय। ही छानपैकी आपली दाल फ्राय शिजायला सुरुवात झाली आहे, आणि मस्तपैकी टेम्पटिंग लागते आहे। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। जर कशी वाटली माझी ही रेसिपी तर प्लीज नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा। भेटूया एका नवीन व्हिडिओबरोबर। बाय।